नमस्कार, कीर्तीज क्रिएशन्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मकर संक्रांती हा सण आपल्या मराठी परंपरेनुसार अत्यंत महत्त्वाचा असा सण आहे। या सणाला सुहासिनींना वाण म्हणून वस्तू देतात। या वस्तू कोणत्या कोणत्या ते आपण बघूया। शक्यतो सुहासिनींच्या दररोजच्या वापरातील वस्तू आपण त्यांना देतो। अशाच प्रकारे मी एक थाळी सजवली आहे, ज्यामध्ये सुहासिनींना देण्यासाठी वस्तू आहेत। चला तर मग बघूया कोणत्या कोणत्या वस्तू आहेत। प्रथम मी केळीचे पान घेतले आहे। त्या पानामध्ये मी एक ब्लाउज पीस ठेवला आहे। त्यामध्ये ब्लाउज पीसवर तांदूळाची ओटी ठेवली आहे। ओटीमध्ये हळकुंड हे शक्यतो लेकुरवाळे असावे। सुहासिनींना आपण लेकुरवाळी हळकुंडे देतो। त्यानंतर खारीक, बदाम, खोबरं, सुपारी हे सगळं ओटीचं साहित्य आपण तांदळामध्ये ठेवायचं आहे आणि 1 रुपयाही ठेवायचा आहे। त्यानंतर मी एक मंगळसूत्र ठेवलेले आहे। सुहासिनींचा महत्त्वाचा दागिना म्हणजे हिरव्या बांगड्या, त्या पण आपण ठेवून घेऊया। कंगवा, टिकल्यांचे पाकिट या सर्व वस्तू दररोजच्या वापरामध्ये सुहासिनींना लागतातच, त्यामुळे याच वस्तू वाण म्हणून देणे खूप उपयुक्त ठरते। त्यानंतर संक्रांतीमध्ये महत्त्वाचं म्हणजे तिळाची वडी, बोरं, तिळगुळ हे सुद्धा मी या थाळीमध्ये सजवले आहेत। आणि हा हळदी कुंकू आणि तिळगुळाचा गुच्छ मी ठेवला आहे। या थाळीमध्ये मी तांदूळ वापरले आहेत, पण शक्यतो ओटीमध्ये गव्हाचाही वापर केला जातो। अशा प्रकारे सजवलेली थाळी आपण काही मोजक्या सुवासिनींना देऊ शकतो। भरपूर सुवासिनींना छोट्या छोट्या निरुपयोगी वस्तू देण्यापेक्षा काही मोजक्याच सुवासिनींना आपण अशा उपयुक्त वस्तूंनी भरलेली थाळी दिली तर ते अतिशय उपयुक्त ठरेल। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।